आझाद मैदानात ओबीसी समाज एकवटला, मराठ्यांच्या आरक्षण शासनादेशाला ओबीसींचा विरोध। लाखोंच्या वाहतुकीसाठी मागितला शस्त्र परवाना, अनिल परब यांनी केला खळबळजनक दावा। पोलिसांचा अहवाल योगेश कदम यांनी का नाकारला, विरोधकांचा सवाल। तर कदम यांच्या हकालपट्टीची मागणी, सचिन हा गुंड निलेश खायवळचा भाऊ। कोंढव्यात दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई, कोंढव्यामध्ये आक्षेपार्ह हालचाली असल्याची एटीएस कडे खात्रीलायक माहिती। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीच्या प्रश्नावलीवरच प्रश्नचिन्ह, त्रिभाषा सूत्र चाचपणीमध्ये वापरली संगणकीय भाषा। अकोल्यामध्ये ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आत्महत्या झाल्याचा दावा, ओबीसी कुटुंबाचा शासकीय मदतीसाठी आग्रह। सोलापुरात 700 कोटींच्या ठेवी अडकल्या, समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं आणले निर्बंध, समर्थ बँक खातेदारांमध्ये मोठी खळबळ। मुंबईतील प्रस्तावित पाणी कपात टळली, कारण पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचं काम लांबणीवर। पिसे पांजरापूर केंद्राच्या दुरुस्तीमुळे होणार होती पाणी कपात। वादग्रस्त कफ सिरप कंपनीच्या मालकाला अटक, कोल्ड्रिफ्टचा मालक संस्थान रंगनाथन गोविंदन अटकेत, मध्य प्रदेश पोलिसांची मोठी कारवाई। विमानतळाचं उद्घाटन झालं, पाठीवर नाव कधी लागणार, दिबा पाटील समर्थकांचा सवाल। पंतप्रधानांकडून दिबा पाटलांचं स्मरण। भारत आणि इंग्लंड दरम्यान आज विविध करार, भारताचे पंतप्रधान मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांच्याशी मुंबईमध्ये भेट, तर भारत आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांमध्ये मुंबईमध्ये द्विपक्षीय चर्चा। सरन्यायाधीश जोडाफेक प्रकरणाला वेगळंच वळण, राकेश किशोर स्वतःच दलित असल्याचं उघडकीस, सरन्यायाधीशांकडून अद्यापही जोड मारहाण प्रकरणामध्ये तक्रार। कोल्हापुरात एका बड्या उद्योगपतीवर आयकर विभागाचा छापा, उद्योगपतीच्या बेहिशेबी संपत्तीची आयकरकडून मोजदाद सुरू। महाराष्ट्र काँग्रेसचा आयटी सेल अजूनही झोपलेलाच, पक्षाच्या वेबसाईटवर अजूनही नाना पटोलेच अध्यक्षपदी, हर्षवर्धन सपकाळ यांचा अध्यक्ष म्हणून उल्लेखच नाही। पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबईपर्यंतचा प्रवास झाला सोपा, आरे ते कफ परेड भूमिगत मेट्रो आजपासून सुरू।